तात्काळ सोडवा, कसली घाई नाही. जी सूत्र दिले ती ही गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत तुम्हाला. आपापसात बोलू नका. शिवा! रॉकी, ए रॉकी, रॉकी. शिवा अगं काय होतंय तुला? तू लक्ष दे ना अभ्यासात. सोड सगळं. रॉकी आई, डोळे नको बंद करू. रॉकी आई, डॉक्टरांकडे जा. भाई काय झालं रे? शिवानी, काय झालं? सॉरी सर, माझ्याने नाही होते. मी प्रयत्न केला, नाही जमत आहे. अगं असं का बोलतेस तू? सॉरी सर, मी प्रयत्न करते. मी पळ काढते असं समजा, पण मला नाही सहन होत. सर आज संपदाचा चेहरा बघवत नव्हता. हो ती डोळ्यासमोर आली ना की मला हेच दिसतं की मी रॉकीला घेऊन आले, तो असा शांत पडलाय. तुम्ही मला सांगा ह्यात काय चूक आहे दोघांची? संपदाची, रॉकीची काय चूक होती? तिच्या तोंडात तर फक्त आणि फक्त रॉकीचं नाव आहे. बघवत नाही होत तिचा चेहरा. आणि रॉकी गेलाय असं मला अजिबात वाटत नाही सर. मला ना असं वाटतं की हे ना खूप वाईट स्वप्न आहे. डोळे उघडले ना की रॉकी असं समोर दिसेल मला. पण कळतं की हे काही नाही, हे खरं आहे. रॉकी गेलाय आपल्या आयुष्यातनं. आणि मला आणखीन एक गोष्ट वाटते सर की हा ना ॲक्सिडेंट नाही झालाय. रॉकीला कुणीतरी मारलंय सर. मी जेव्हा त्याला आणायला गेले होते तेव्हा तो असं रस्त्यात धावत का आला? हे सगळं काय आहे? कुठून आलं का? मला काहीच कळत नाही. आणि हे जे मी बोलते ना त्याच्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. दुसरा कोणी तुझ्यावर विश्वास ठेवायच्या आधी तुझा स्वतःवरती विश्वास आहे? काय रे शिवा? अरे बोल ना. तुझा स्वतःवरती विश्वास आहे का नाही? पप्पा, मी तुला प्रश्न विचारला ना, आधी त्याचं उत्तर दे. मला नाही माहित पप्पा. मला नाही जमणार आता गॅरेजमध्ये काम करायला. मी नाही आहे वेगळी. मी ही इतर मुलींसारखीच आहे, साधी. तुम्ही म्हणताय तसं काहीच खास नाही आहे माझ्यात. अरे हेच चुकतंय ना तुझं. हे बघ शिवा, मी आता तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक. इथेच तर तुझं चुकतंय ना. दुसऱ्याने कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवायच्या आधी तुझा स्वतःवरती विश्वास नको? तू स्वतःला एवढं कमी का लेखतेस? पण सर कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटेल ना. बरोबर आहे, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण आयुष्यामध्ये काही लढाया अशा असतात ना ज्या एकट्यालाच लढाव्या लागतात. अशी पळवाट काढून चालत नाही ग. हिमतीनं उभं राहावं लागतं. पण कोणीतरी सांभाळणारं पाहिजे, कोणीतरी समजून घेणार पाहिजे असं वाटतं ना. आणि मला माहिती आहे सर की हा ऍक्सिडेंट नाही आहे. त्याला मारलंय कोणीतरी. पण आशू पण माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे. तुला खरंच वाटतं असं की त्याला मारलंय कोणी? हो सर. अहो पोलिसांकडे ना हे पुरावे आहेत की त्याचा ऍक्सिडेंट झालाय. बरोबर आहे. पण मला खूप आतून वाटतंय की हा ऍक्सिडेंट नाहीये. एवढं सगळं माझ्या डोक्यात सुरू आहे. मला काही सुचत नाहीये. काय करावं कळत नाहीये. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. आता कसं आहे ना, तुझ्या बरोबरच्या मुली शाळेत जात आहेत, ह्या अशा 2 वेड्या घालून फिरतायत आणि तू इथे गॅरेजमध्ये. कारण मला माहिती आहे तुला हे जमणार आहे. अरे शाळेत कबड्डी खेळताना तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांबरोबर तू त्यांना धोबी पछाड घालून पाडलेस. अरे सरांबरोबर भांडलीस तू स्वतःच्या हक्कांसाठी. कारण तुझ्यात हिंमत आहे ग, ताकद आहे. कारण तू माझी शिवा आहेस. पण आधी स्वतःला पटवून घे. पप्पा पण हे खूप कठीण आहे. आधी कधी एवढं काही कठीण मी केलंच नाहीये. अरे कठीण आहे पण अशक्य नाहीये ना. बघ आयुष्यात
असे अनेक प्रसंग येतील, अनेक वेळा संकट येतील, पण एक लक्षात ठेवायचं, स्वतःवरती विश्वास ठेवायचा. त्यातूनच तर तुला हिंमत आणि ताकद मिळते लढायची. सर माझ्यात आहे हिंमत, मी खमकी आहे, पण माणूसच आहे ना, मला भीती वाटते. मी फेल झाले तर असं खचून जाऊन कसं चालेल बाळा? स्वतःवरती विश्वास ठेव ना. असं खचून नाही जायचं. आणि तुला जर वाटतंय की नाही की तो ऍक्सिडेंट नव्हता, त्याला कोणीतरी मारलंय, वाटतंय ना तुला, मग तू स्वतः शोधायला सुरुवात कर. तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर. जरा जरी एवढं काही मिळालं ना, एवढा जरी पुरावा किंवा एवढीशी जरी काही गोष्ट त्यात सापडली, तर सगळेजण तुझ्यावरती नक्की विश्वास ठेवतील. खात्री आहे मला. पप्पा, पण मला सगळे हसले तर? जे असतील त्यांचे दात दिसतील. आणि हे बघ, मला माहितीये तू एक करशील, फक्त मनापासून कर. अगं जमणार आहे तुला, बिंदास कर, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. लढतो. शिवानीला हरवणारा अजून जन्माला यायचंय. आणि मला माहितीये तू हे करू शकतेस. माझी शिवा. चल. हा ऐक, पण हे सगळं करत असताना शिक्षण फार महत्वाचं आहे. हे जे काय तुला करायचंय ना, ह्याला तुला शिक्षणाचाच उपयोग होणार. कुठलीही शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. शिकणार आता मनापासून. हे असा चेहरा पाडून हसू. हस ना जरा.